तर नमस्कार, जय गजानन मित्रांनो. आम्ही या चॅनलवर पहिला व्हिडिओ घेत आहे आणि आता सध्या आम्ही चाललो श्री संत गजानन माऊलींच्या नगरीमध्ये शेगावला दर्शन घेण्यासाठी गजानन माऊलीचं. तर आता सौरभ भाऊ सोबत आहेत आपले. सध्या तुम्ही पाहू शकता आम्ही गावातून तर निघलो. इकडे आपले पोरं मित्र इथं कैरा पाडू राहिले तिथं गजानन माऊलीच्या मंदिरात महाप्रसादाच्या वक्ती खाण्यासाठी. आणि आमच्याजवळ सध्या 2 गाड्या आहेत. एक हे या सौरभ भाऊची आणि एक ते गाडी, त्या गाड्याचंही नाव सौरभ आहे. तो तिकडे आहे, चष्मा घालून दिसत असेल. आम्ही 2 गाड्यावर 6 जण चाललो सध्या. आता इथं कैऱ्या पाळणं झाल्यावर इथून धकू सारखं शेगावले. आणि आमचं गाव आहे राहुड आणि इथून शेगाव जवळपास येते. पहिले खामगाव जावं लागते, बादमध्ये शेगाव. खामगावून 17 किलोमीटर म्हणजे जवळपास 30 किलोमीटर येते आमच्या गावून शेगाव. तर कधीही जाऊ शकतो आम्ही. म्हणून आता सौरभ भाऊ येत आहेत आणि हे चॅनल त्याचंच आहे. तर मग आता एक व्हिडिओ बनवू म्हणलं. कैऱ्या पाहू शकता किती खतरनाक पिवळ्या पळू राहिल्या. आणि या आंब्याच्या कैऱ्या इतक्या गोड आहे ना माऊली की काहीच्या काहीच. तुम्ही म्हणसान तुम्हाला लिहू नाही शकत, पण तोंडानं सांगतो की एवढ्या खास कैऱ्या आहेत. हे काय सांगू, पिवळ्या हो राहिल्या. आणि हा तसाच हे कैरी आता बिना पिक्याची एवढी चांगली लागते, पिकल्यावर तर काही खतरनाक लागेल. हा सौरव आहे आणि हा बी एक सौरव आहे. आणि हा आपला सूरज दादा. भाई बुटी गेली बुटी. अरे बेकार सौरव. पडली. अरे बेकार पडली रे वा, गोलून पाळली कैरी. अरे बेकार पाळली पण काही जीव आहे तुझ्या. अरे तेच खाऊ. काही नाही होत, लाईनी बी असली तर. ओ भाई साहब, डबल नाही, गोटाच पडला, कैरी नाही पडली. अरे पडली रे वा, पडली. खरं पडली काय? हा, तिकून पडली एक. बस होती कैऱ्या टाप आहेत. गावातून मागून डबल एक आपला सुप्ती उरायला दीपक भाऊ. तर मग तो ये लोक तर आम्ही इथं कैऱ्या पाळतोच. बाकी तो आला की धकू इथून. एवढ्या कैऱ्या पाळल्या पोरं आहे ना. एक कैरी तर पिकेल आहे म्हणता याच्यातली. हे पाहू शकता तुम्ही, पिकेल कैरी. हो, ते असं एक ते खाली पडेल तर नव्हती ना, वरून पाळली म्हणल्यावर चांगली असेल, काही वांधा नाही. शेगावला जायच्या पहिले 15 मिनिटं तर बहुतेक इथंच जातात आमचे. अरे बेकार गोलू ना खाल्ली रे वा, गोलू खाऊ राहायला पिकेल कैरी. आता दीपकही आला, डोक्याला बांधीन तो पहिले. हे आता 3 गाड्या झाल्या, इकडे एक. आणि हे पोरगं तुम्ही ओळखू नाही शकत म्हणून मी त्याला खाली करतो. आणि तो इकडे सौरव. हवा चेक करून घेऊ. सध्या आम्ही पोहोचलो खामगावात आणि सध्या वाजले 6:45. शेगावला जायला टाईम होते, अंधार येऊ शकते. तुम्ही पाहू शकता इथं बाजार भरते खामगावचा. आणि अंधारात व्हिडिओ कसा येईल काय माहीत बा आता शेगावात. रात्रीचा एवढा खास नाही असले का. आता पोहोचलो आम्ही संत गजानन माऊलीच्या पार्किंगमध्ये आणि इथं 7:30 वाजत आले. घरून उशिरा निघलो, त्यातल्या फाट्यावर थांबलो कैऱ्या पाळ्यासाठी. बादमध्ये आता पोहोचलो इथं 7:30, म्हणजे लय उशीर होणार आहे आज. तर आता आम्ही एवढे जण आहो, 7 जण येलो 3 गाड्यावर. तुम्ही पाहू शकता अंडरग्राऊंड रस्ता, वरून रोड आहे, खालून रस्ता आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं संत गजानन माऊलींची पालखी ठेवलेली आहे. दर गुरुवारी इथं दिंडी असते, दिंडी सोहळा होते आणि पालखीचं दर्शन घ्यायसाठी इथं पालखी ठेवली जाते. चला आता श्रींच्या समाधी दर्शनाकडे.
चला माऊली आता महाप्रसाद घेऊ श्रींचा. सकाळी 9 ते रात्री 9 लोक असते. पोरं इथं थांबायला आहेत आपले, वाट पोरायला आम्ही मागे होतो. इकडे हात धुवा लागतात. आता आम्ही दर्शन जेवण करून वापिस पार्किंगमध्ये आलो. आता आम्हाला जाणं आहे वापिस घराकडे. तर सौरभ भाऊ गेले तिकडे गाडी काढायसाठी.